असू द्या असू द्या. विठ्ठल विठ्ठल अरे एकदा का या आयुष्याची माळ तुटली रे तुटली, या जगाच्या पाठीवर कुणीच ती माळ जोडू शकत नाहीये. पुढे तिसऱ्या चरणामध्ये चोखोबाराय म्हणतात, अवघे सुखाची सांगाती कोणी कामा नये अंती. माय बापू हो, हे सर्व काही आपले जे नातलग असतात हे सर्व काही सुखाचे सोबती असतात, सर्व काही सुखाचे सोबती असतात. हे कुणीही अंती कामाला येत नाही. आणि चौथ्या चरणामध्ये चोखोबाराय सांगतात, चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. बघा महाराज, ये जे आपण माझं 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 म्हणतोय ना महाराज, याचा अर्थ तुम्हाला सांगायलो म्हणजे आम्ही यातनं सुटलेलं नाहीये या मोहपाशातनं. पण चोखोबाराय म्हणतात, हे सर्व काही जे आहे मिथ्या आहे, हा संसार मिथ्या आहे. तुम्हाला वाटत असल हे सर्व काही जाग्यावर सोडून एक दिवस आपल्याला जायचं आहे. जीवनाचं जर अंतिम सत्य जर काय असेल ना महाराज, तर ते मृत्यू आहे. आणि हा मृत्यू कोणालाच चुकवता येत नाहीये. या पद्धतीनं सरळ सरळ माझ्या बुद्धीला सुचेल अशा पद्धतीचा अभंगाचा भावार्थ ठेवण्याचा तुमच्या पुढे प्रयत्न केलाय. असाच भावार्थ असल असा माझा अजिबात अट्टहास नाहीये. आता अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल बघा महाराज, दुष्काळात 13वा महिना याला म्हणतात. हे कसं सांगतो एका मिनिटामध्ये तुम्हाला. बघा, 10 ते 12 आपल्या कीर्तनाचा टाइम होता. थोडं तांत्रिक अडचणी आल्यामुळं थोडं उशीर झाला. बरं झालं तर झाला उशीर. ऐन वेळेला लाईट पण जावं का, लाईट सुद्धा गेली गोकर्ण महाराज. जाऊ द्या, हे तुमचा दोष नाही, हे आमचा दोष आहे. आमचा दोष म्हणण्यापेक्षा कीर्तनकाराचा दोष म्हणावं लागेल याला. बघा महाराज, चोखोबाराय म्हणतात, अरे एकदा का या आयुष्याची माळ तुटली रे तुटली, ती जगाच्या पाठीवर या आयुष्याची माळ कुणीच जोडू शकत नाही, कुणीच जोडू शकत नाही. महाराज, या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक लोकाला एक ना एक दिवस जायचंय, या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण हे जीवन जगत असताना अशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. माय हे जीवन जगत असताना भगवंतानी जे आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे, आणि हे जीवन जगत असताना अशा पद्धतीचं पंजाबराव महाराज आपण जीवन जगलं पाहिजे. ज्या वेळेस आपण जगाचा निरोप घेऊन जायला लागतो ना, ज्या वेळेस आपण या जगाचा निरोप घेऊन जायला लागतो ना, तेव्हा आपला दुश्मन जरी असेल ना माय, आपला दुश्मन जरी असेल, त्या दुश्मनानं देखील म्हटलं पाहिजे, अरे रे रे फार बेकार झालंय, हा माणूस अजून एक 7-8 वर्ष तरी जीवन जगायला पाहिजे. या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला आल्याच्या नंतर करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, तुटला विषाचा दोरा हिरवा उगा पसारा. याचं नावच मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस या जगाचा निरोप घेऊन जायचा आहे. जीवनाचं जरा अंतिम सत्य काय असेल तर ते मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. मी नाही बोलत, वारकरी संप्रदायाचा पुरावा आहे. उपजला पेंढा मरण सांगा. माय बापू हो, या जगाच्या पाठीवर खूप मोठ्या मोठ्या माणसाची आयुष्याची माळ तुटलेली आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? कुणीच नाही तुम्ही आम्ही. एक जण म्हटला, महाराज आमच्याकडे गडगंज संपत्ती आहे, आमच्याकडे प्रॉपर्टी आहे, आमच्या आयुष्याची माळ तुटू शकत नाहीये. तसं नाही दादा. किती जरी माणसाकडे प्रॉपर्टी असेल, किती जरी पैसा असेल, काही जरी असेल, तरी सुद्धा
एक दिवस त्यालाही मरावं लागतं. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. नाही देहात भरवसा, नाही देहात भरवसा, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. सुंदर आमच्या नामदेव बाबांनी प्रमाण दिलं. महाराज म्हटले कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. अजिबात या देहाचा भरोसा नाहीये महाराज. अरे घडी घडी का वाट याची पाय. हा काळ तपलेलाच असतो महाराज. कशा पद्धतीचा हा काळ तपलेला असतो. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. ज्या पद्धतीनं घरामध्ये उंदीर असते, ज्या घरात उंदीर आहे त्या उंदरावर ज्या पद्धतीनं मांजराचं लक्ष असते ना, हा ज्ञानेश्वरीतला दृष्टांत आहे माऊलीने दिलेला. ज्या पद्धतीनं त्या उंदरावर मांजराचं लक्ष असते ना महाराज, की केव्हा मी झडप मारेल आणि एकदाच या उंदराला गिळून टाकेल, अगदी त्याच पद्धतीनं तैसा खाय जगी काळ लोका. ज्या पद्धतीनं ते मांजर त्या उंदरावर झडप मारता आणि एकदा का त्या उंदराला घेऊन जाता नाही जात, अगदी त्याच पद्धतीनं तैसा खाय जगी काळ लोका. घडी घडी काळ वाट याची पाहे. महाराज हे अंतिम सत्य मृत्यू आहे. मृत्यू अभंग हा मृत्यूसार प्रकरण पटवून देणारा अभंग आहे. आणि प्रसंग तसा दुःखाचाच आहे. प्रसंग तसा दुःखाचाच आहे. आईचं देहावसन झालेलं आहे आपल्या संदीप पाटलांच्या. पण त्यांची आई गेली, त्यांना दुःख झालंच महाराज. प्रत्येकालाच होतच असते दुःख. आणि ही रीत आजपासून चालत आलेली नाहीये. त्या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या मोठ्या मोठ्यांची माळ तुटलेली आहे. खूप मोठ्या मोठ्यांची माळ तुटलेली आहे. महाराज म्हणतात इथं जगाच्या बापाला देखील जन्माला आल्याच्या नंतर मरावंच लागतं. येथे नाही आले अवतार, नाही आले अवतार, येथे नाही मोर आले अवतार, येथे नाही आले अवतार. जीव किती येरते पामर, जीव किती येरते पामर, जीव किती, येरते पामर, जीव किती. येथे नाही मोर आले अवतार, येरते पामर, जीव किती, जीव किती. आले अवतार, येरते पामर, जीव किती, येरते पामर, पामर, पामर. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर, जीव किती. जगाचा बाप जरी जन्माला या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर त्या देवाला देखील एक दिवस मरावं लागतं महाराज. त्या देवाला देखील एक दिवस मरावं लागतं.
देवाला जन्माला आल्याच्या नंतर देवाच्या आयुष्याची माळ तुटते तर तुम्ही आम्ही कोण आहेत तुमच्या आणि माझ्या आयुष्याची माळ का म्हणून तुटणार नाही महाराज? आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला रे बाप मसना गेला रे देखत ना तू बनतो देखत ना तू बना तू ही तैसा झाला रे ही तैसा झाला रे उठा उठा मागा पाठी भया रे मोठे पंढरी वाजनी तुझा ठाव नाही कोठे उठा 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 दादा बाबाई मोठे पंढरी वाजनी ठाव नाही कोठे महाराज म्हटले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे. अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला महाराजांचं प्रमाण आहे. मी तुम्हाला सांगत होतो माय बापू इथं जगाच्या बापाला देखील जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागतं. स्वतः देवानं जरी अवतार घेतला तर एक दिवस या मृत्यू लोकांमध्ये त्याला मरावं लागतं. त्याच्या आयुष्याची माळ तुटते महाराज, तर तुमच्या आणि माझ्या आयुष्याची माळ का तुटणार नाही? एक जण म्हटला महाराज आमच्याकडे गडगंज संपत्ती आहे आम्ही नाही मरणार. दुसरा म्हटला महाराज मी नाही मरणार. मी म्हटलं नेमकं का नाही मरणार तुम्ही? म्हणे माझे 2 मुलं MBBS डॉक्टर आहेत आणि एक मुलगी MD डॉक्टर आहे. मी मरणार का नाही? मला थोडी ताप आणि सर्दी जरी आली तरी माझ्या घरी स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. मूर्खपणाचं लक्षण आहे महाराज. महाराज म्हटले वैद्य वाचविती जीवा तरी कोण भ्याती देवा तरी कोण भ्याती देवा तरी कोण भाती देवा देवा करती दिवा कोण तरी गाती दिवा कोण तरी गाती वेद वाचतील जीवा भाती दिल देवा कोण गाती दिवा वेद वाचतील जीवा कोण भातील देवा कोण भातील रे देवा कोण भातील 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 महाराजांचं पुरं वय खूप बरं म्हटले वैद्य वाचविती जीवा तरी कोण भ्याती देवा. वैद्य म्हणजे हा पूर्वीच्या काळातला शब्द झाला. आजच्या काळातला हा डॉक्टर हा शब्द आहे. या डॉक्टरांनी जर माणसाला वाचवलं असतं, या डॉक्टरांनी जर तुटलेली माळ जर आपली जोडू शकली असती तर महाराज म्हटले वैद्य वाचविती जीवा तरी कोण भ्याती देवा. अरे या डॉक्टरांनी जर माणसाला वाचवलं असतं, या वैद्यांनी जर माणसाला वाचवलं असतं तर देवाला कोण भिलं असतं? कोणीच भिलं नसतं. बरं मला एक सांगा, जे डॉक्टर आयुष्याची माळ जोडू शकता असं जर तुमचं मत असेल तर तो डॉक्टर मरणार नाही का एक दिवस? त्यालाही एक दिवस जायचंय. डॉक्टरही एक दिवस मरतो. महाराज छोट्या मोठ्यांच्या आयुष्याची माळ तुटेल यात काय नवल आहे? मोठ्या मोठ्यांची माळ तुटलेली आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल. ज्या देवाचं आपण भजन करतो ना महाराज, ज्या देवाचं भजन करतो त्या देवाच्या बापाला या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागतं. ते तयुगातील गोष्ट आहे. ज्या माणसाच्या पोटी जगाचा बाप भगवान श्री रामचंद्र जन्माला आलेला आहे, साक्षात भगवंताने ज्याच्या पोटी जन्माला यावं त्या दशरथ राजाच्या एक दिवस आयुष्याची माळ तुटलेली आहे महाराज. त्या दशरथ राजाच्या आयुष्याची देखील एक दिवस माळ तुटलेली आहे. त्यांना देखील एक दिवस मरावं लागलं. तुम्हाला आम्हाला का मारावं लागणार? प्रसंग त्रेता युगातील आहे. भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणासारखे पुत्र ज्याच्या पोटी जन्माला आले, आज ज्या रामचंद्राची तुम्ही आम्ही सर्वजण एवढं भक्तिभावाने प्रार्थना करतो त्या देवाची देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो देवा
मला सुखी ठेवा देवा, माझ्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नका देवा. आमचं परिवार सुख समाधी समृद्धीचा, आमचा परिवाराचा संसार या पद्धतीचा चालला पाहिजे महाराज. त्या देवाला आपण प्रार्थना करतो. प्रसंग त्रेता युगातील आहे. जगाचा बाप दशरथ राजा, ज्याच्या पोटी साक्षात पंढरीचा मालक भगवान परमात्मा ज्याच्या पोटात जन्माला आलेला आहे, तो दशरथ राजा आहे. 4 शूर पोर आहे, ज्यांनी लंकेच्या राजा रावणाला भर दुपारी संपवला. असा राम ज्याच्या पोटी जन्माला आलेला आहे, त्या रामाचा बाप राजा दशरथ एक दिवस त्यांच्या देखील आयुष्याची माळ तुटलेली आहे. भगवान जेव्हा वनवासाला निघाले, वनवासाला भगवान गेल्याच्या नंतर पुत्र शोकामध्ये दशरथ राजा पडले. राजांना असं वाटलं, हे जे काही मी अयोध्येचं राज्य जे कमवलेलं आहे, त्या अयोध्येच्या राजावर आता रामाला उद्या आम्हाला राज्याभिषेक करून त्या रामाला आता अयोध्येचा राजा बनवायचंय. पण जे कर्मयोग म्हणा, जे भोग म्हणा, काहीतरी त्या पद्धतीचं त्यांचं प्रारब्ध म्हणा, नशीब म्हणा, संचित म्हणा, त्यानुसार भगवान श्री रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. आणि जेव्हा राजा दशरथांना समजलं की आता उद्या माझा पोरगा हा राजा बनण्याच्या ऐवजी वनवासाला जाणार आहे. बघा महाराज, या जगाच्या पाठीवरती हे सर्व काही जरी मायेचा बाजार असला तरीही तुम्हाला सांगतो, या जगाच्या पाठीवर आई आणि वडील सोडल्याच्या नंतर तुमचा आणि माझ्यावर अगदी निर्मळ अंतकरणानं प्रेम कुणीच करत नाही, कुणीच करत नाही. कुणाला वाटत असेल की एवढे माझे मित्र आहेत, कुणाला वाटत असेल की हे एवढे माझे लोक माझ्या सोबत आहेत, पण कुणीच नाही महाराज. महाराज म्हटले ना, आई आणि वडील सोडल्याच्या नंतर कुणीही कुणावर नितांत प्रेम करत नाही महाराज, अजिबात करत नाही. आणि भगवान श्री रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाला गेल्याच्या नंतर पुत्र शोकामध्ये दशरथ राजा त्या ठिकाणी राम 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 करत होते. पुत्र शोक झाला. अरे ज्या लेकराला अयोध्याचा राजा मला बनवायचं होतं, तो माझा आता राम, माझा लक्ष्मण वनवासाला जाणार आहे. आणि उर्वरित जे 2 मुलं होते तेही त्याच पद्धतीचे, भरत आणि शत्रुघ्न. आजच्या काळात जर एखादा भाऊ जर वनवासाला गेला असताना, किंवा एखाद्या गावाला पुण्या मुंबईला जरी पंजाब महाराज मोठा भाऊ गेला, तो पुण्या मुंबईहून सावळे सर कामावून वापस येईपर्यंत जो त्याच्या पाठीमागची जी भावंडे असतात ना, ते त्याची सगळी प्रॉपर्टी, इस्टेट वगैरे सगळं विकून मोकळं शक त्याला करून टाकतात. पण त्या पद्धतीचे ते होते का? नव्हते महाराज. वनवास कुणाला होता? फक्त रामचंद्राला होता. वनवास फक्त रामचंद्राला होता, लक्ष्मणाला वनवास नव्हता. सीता आई साहेबांना देखील वनवास नव्हता. सीता आई साहेब म्हटल्या, तुमच्या सोबत माझं लग्न झालंय, अग्नीला साक्षी ठेवून मी 7 फेरे त्या ठिकाणी मारलेले आहेत, मग तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये साथ देणं माझं कर्तव्य आहे. सीता आई सुद्धा रामप्रभू सोबत वनवासाला निघाले. लक्ष्मणजी म्हटले, दादा तुम्ही वनवासाला जाताय तर मी या ठिकाणी राहून मी काय करेल, मीही वनवासाला जातो. निघाले वनवासाला. आणि उर्वरित जे 2 भावंड होते ना, त्यांनी देखील 14 वर्ष प्रभू रामचंद्राला वनवासाहून वापस येईपर्यंत भरताना अयोध्येत पाऊल टाकला नाही. भरतानी देखील अयोध्येत पाऊल टाकला नाही आणि शत्रुघ्नाने सुद्धा अयोध्येत पाऊल टाकला नाही. या पद्धतीचे जगाचा बाप जन्माला आलेला आहे. दशरथ राजाच्या पोटी जगाचा बाप जन्माला आलेला आहे. आणि तो देव देखील जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा त्या दशरथ राजाला सुद्धा या ठिकाणाहून जावं लागलं. राम 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 पुत्र शोकत दशरथ राजा करत होते. आणि एक वेळ अशा पद्धतीचं आलं आणि दशरथ राजाच्या आयुष्याची माळ तुटली. मला सांगा, देव ज्याच्या पोटी जन्माला आला, ज्या जगाचा बाप म्हणजे प्रभू रामचंद्र, संपूर्ण जग त्याच्या हातात आहे. नो वृक्षाची ये पाने वेदासी बोलणे वेदासी बोलणे चालणे तुझी आवळे चालणे तुझी आवळे
वृक्षाची पाने हली ज्याची सत्ता, ज्याच्या पोटाला देव आला, देव देखील पोटाला ज्याचा आला, ज्याचा पुत्र प्रभू श्री रामचंद्र होता, त्या दशरथ राजाच्या आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर स्वतःच्या बापाला देव वाचवू शकला नाही. म्हणून चोखोबाराय म्हणतात, तुटला तुटला आयुष्याचा दोरा, 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 दोरा, तुटला आयुष्याचा जगाच्या बापाच्या आयुष्याची माळ तुटल्याच्या नंतर देवानी बापाला देखील वाचू शकला नाही. महाराज, तुमच्या आणि माझ्या आयुष्याची माळ का म्हणून तुटणार नाहीये? म्हणून या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर माणसानं मृत्यू हे अंतिम सत्य आहे, त्या पद्धतीनं माणसानं जीवन जगायचं असते. महाराज, एक दिवस प्रत्येकाला या ठिकाणी या जगाचा निरोप घेऊन जायचा आहे. अरे येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, अरे नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. महाराज म्हटले, आपण येतानाही रिकामे चालू आणि जातानाही देखील रिकामेच जाणार आहे. येतानाही आपण काही घेऊन आलो का? काहीच घेऊन आलो नाही. हा सर्व जे काही आहे इथं जन्माला आल्याच्या नंतर जे सर्व काही आपण नंतर आपल्याला या गोष्टी मिळतात. येताना देखील अंगावर कपडे नसतात आणि जाताना देखील शेवटी अंगावर कपडे नसतात. तरी सुद्धा एवढ्या पद्धतीचा अभिमान, गर्व, अहंकार कशाला माणसाला पाहिजे? अजिबात करू नका. तो गायक म्हटला ना, अरे येताना घेऊन आलास काय, अरे जाताना घेऊन जाणारच काय, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. हे जी जिंदगी आहे ना महाराज, हे जीवन जे आहे ना, हे आपलं नाहीये. हे कुणाचं तरी आपण उदाहरण आणलेलं आहे. एक कवालीकार खूप सुंदर सांगतोय. तो कवालीकार काय म्हणतो? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तो कवालीकार म्हणतोय, हे जीवन जे आहे ना, हे जिंदगी आहे ना, एक किरायाचं घर आहे. ते कुणाचं तरी आपण उसनं आणलेलं आहे. इकडे संप्रदायातला देखील पुरावा देतो.
देहा पाचाचा आणला से उसना शेकी ज्याचा त्याला देणे लागे. ज्याचा उसना देह आणलेला आहे त्याला एक दिवस आपल्याला द्यायचा आहे. ज्या पद्धतीनं सकाळी उगवलेला जो सूर्यनारायण आहे, सकाळी उगवलेला सूर्यनारायण संध्याकाळच्या वेळेला त्या सूर्याचा अस्त होणार आहे, तो सूर्यास्त होणार आहे. अगदी त्याच पद्धतीनं सकाळी उगवलेला सूर्य हे संध्याकाळी मावळणार आहे ना, त्याच पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू लोकात आज आपण जन्माला आलेला आहे ना, त्याच दिवशी आपला मृत्यू देखील निश्चित झालेला आहे. त्यामुळे हे कन्फर्म आहे की 100% एक दिवस जायचं आहे. पण जाण्याचा देखील सोहळा झाला पाहिजे महाराज. ज्या पद्धतीनं आपल्या सुशीला आईचा जाण्याचा सोहळा झालेला आहे, कशा पद्धतीने झालेला आहे. अहो, ज्या माईनं संदीप पाटला सारखा एक कोहिनूर हिरा पोटी जन्माला घातलेला आहे. कोहिनूर हिराच म्हणेल मी संदीप पाटलाला. का म्हणेल? कारण या मराठवाड्याच्या पाठीवर, महाराष्ट्राच्या पाठीवर नामांकित असलेलं यशवंत महाविद्यालय एवढं मोठं महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये रजिस्ट्रार प्रबंधक म्हणून पदी ते काम करतायत. पंजाब महाराज, मला तुम्हाला खरोखरच सांगायला आवडेल आज या ठिकाणी आमच्या संदीप पाटील सरांना फक्त समजावा की हा हिंगोली जिल्ह्यातला पोरगा आहे आणि या यशवंत महाविद्यालयामध्ये शिकायला आहे. त्यांना फक्त समजावा. समजल्याच्या नंतर इतरांच्या पोराला, इतरांच्या लेकराला स्वतःच्या पोटच्या पोरासारखी वागणूक देणारा हा संदीप पाटील नावाचा हिरा आमच्या सुशीला माईनं जन्माला घातलेला आहे. मीही त्याच यशवंत महाविद्यालयात शिकलो. पंजाब मामा बसल्या बसल्या तुम्हाला मी सांगत होतो, माझं एमएससी तिथंच यशवंतला झालं, बीएससी माझं इथंच आखाडा बाळापूर नारायणराव वाघमारे महाविद्यालयात झालं. जेव्हा सरांना समजलं ना की हा आपल्या भागातला पोरगा आहे, सरांनी कधीच आम्हाला त्या ठिकाणी अशी जाणीव होऊ दिली नाही की आम्ही कुठेतरी परक्या ठिकाणी आहेत, आम्ही आई वडिलांना सोडून त्या ठिकाणी नांदेडमध्ये. मीच म्हणून नाही, माझ्यासारखे अनेक शेतकरी कुटुंबातील पोरांना सर जवळ बोलवतात, मायेनं जवळ घेतात, त्याला विचारतात राहण्यासाठी तुला रूम आहे का, तुझी मेसची व्यवस्था आहे का. आडल्या नाडल्या वेळी गोकर्ण दादा, आडल्या नाडल्या वेळी कित्येक पोरांना सरांनी सरांच्या खिशाची पदरमोड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत देखील केलेली आहे. हे का मदत केलेली आहे? हे जे संस्कार होते ना, हे त्यांच्यावर सुशीला आईचे संस्कार होते. आणि असा पुत्र जन्माला आल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात त्याच्या आई वडिलांना धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्याच्या नंतर एवढी मोठी माणसं ही मनानं, पैशानं, प्रॉपर्टीनं खूप मोठी माणसं आहेत. आमचे सचिन पाटील देखील तिथं आमच्या यशवंत महाविद्यालयात आहेत, त्यांचे चुलत बंधू. आणि की बाबा आपला एक विद्यार्थी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतोय, इतर कुणाला बोलवण्यापेक्षा आपल्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी कीर्तनाला बोलवावं आणि आईच्या तिरवीनिमित्त आपल्या विद्यार्थ्याचंच कीर्तन त्या ठिकाणी व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती. महाराज, तुम्हाला सांगत होतो की इथं राजा दशरथाच्या आयुष्याची देखील माळ तुटली. राजा दशरथाला देखील मारावं लागलं, पैशावाल्याला देखील मारावं लागलं. अरे लंकेचा राजा असलेला रावण, ज्याला 10 तोंड होते, अमरत्व ज्याला प्राप्त झाले होते, एक दिवस त्या लंकेच्या राजाच्या रावणाला देखील आयुष्याची माळ तुटली आणि त्या रावणाला देखील एक दिवस या जगाचा निरोप घेऊन जावं लागलं. महाराज, किती प्रॉपर्टी होती. आज एवढे श्रीमंत लोक आहेत, पण तर रावणा इतकी तर श्रीमंत जगाच्या पाठीवर कुणी नाहीये ना. रावणा इतकी तर प्रॉपर्टी कुणाकडे नाही ना, अजिबात नाही. महाराज, किती प्रॉपर्टी होती रावणाकडे. अख्खी संख्या जी लंका होती ती अख्खी लंका राजाची सोन्याची होती, एवढी प्रॉपर्टी रावणाची होती. हा प्रॉपर्टीच्या दृष्टीने एवढा श्रीमंत रावण होता. आध्यात्मिक दृष्ट्या रावणाची श्रीमंतकी सांगायची का? कीर्तनकार मंडळी सर्व रावणाला नाव बोटच लावतात, पण नाहीये. रावणाची आध्यात्मिक श्रीमंतकी पंजाबराव महाराज. भगवान भोळ्या शंकरांनी घर बांधकाम केलं. भगवान भोळ्या शंकरांनी घर बांधकाम केलं. आजची जी लंका आहे ना, लंका ती रावणाची नव्हतीच. ती लंका भगवान शिवशंकरांनी पार्वती आई साहेबासाठी ती लंका बांधली होती. आणि लंका बांधल्याच्या नंतर या घराची वास्तू करायची, या बांधलेल्या वास्तूची वास्तू शांती करायची. 10 ग्रंथी ब्राह्मण ज्याला पाहिजे होता, अशाच माणसाच्या हाताने आपल्याला वास्तुशांती करायची होती. म्हणून त्या पद्धतीच्या महाराजाचा शोध घ्यायला त्या ठिकाणी ते निघाले. निघाल्याच्या नंतर भगवान शिवशंकराने अनेक महाराज तपासले, पण
पण एकही महाराज त्या पद्धतीचा तेवढा तपस्वी ओजस्वी आणि तेवढं नॉलेज तेवढं ज्ञान त्याच्याकडे असेल हा महाराजच सापडणार. मग एक महाराज सापडला. आमच्या गणपत महाराजासारखे कित्येक महाराज आले तसे निघून गेले. आता भगवान शिवशंकराच्या घराची वास्तुशांती करायची आणि माझ्यासारख्या महाराजाला बोलवायचं शक्य नाही ना. मग महाराज निवडला. कोणता महाराज? रावणाची निवड झाली. तिथं दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. आणि अशा पद्धतीची पूजा त्या ठिकाणी रावणानं मांडली. भगवान भोळेशंकर एवढं दैवत भोळा आहे की ती संपूर्ण पूजा अर्चा रावणाने म्हटलेले जे मंत्र होते ते मंत्र वगैरे सगळं ऐकून भगवान शिवशंकर एवढे खुश झाले आणि रावणाला म्हटले, महाराज तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने आमच्या घराची वास्तुशांती केली, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पूजा अर्चा केली, सांगा मी तुमच्यावर खुश झालेला आहे, सांगा तुम्हाला काय पाहिजे. रावण हा चतुर होता. रावण म्हटला, बघा बरं भगवान भोले शंकर, मी मागेल ते तुम्ही देणार आहेत ना. भगवान परमात्मा म्हटले, अजिबात काळजी करू नका. तोंडातून शब्द केलेला आहे, तुम्ही जे म्हणसाल ना मी तुम्हाला 100% देणार, तुम्ही जे मागसाल ना मी तुम्हाला देणार. रावण हुशार होता. रावण देवाला म्हटला की देवा तुम्ही देतोच म्हणताय ना, तर मग मला काय करा, ही लंकाच देऊन टाका, ही लंकाच देऊन टाका. बघा महाराज, जी समजा तुम्ही घर बांधलं आणि त्या घराच्या वास्तुशांतीला मला बोलवलं, नाशिककर मंडळी तुम्ही मला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर जर मी तुम्हाला म्हटलो, तुम्ही म्हटले सांगा महाराज तुम्हाला दक्षिणेच्या स्वरूपात काय द्यायचं, तुमच्या चांदवडला आलो आणि चांगली वास्तुशांतीची पूजा केली, तुम्ही खुश झाले, तुम्ही म्हटले गणपत महाराज सांगा काय पाहिजे तुम्हाला. मी जर तुम्हाला म्हटलो काहीच नाही, ज्या घराची वास्तुशांतीची पूजा तुम्ही माझ्या हस्ती करून घेतली ना ते घरच मला देऊन टाका, तुम्ही देसाल का? देसाल का? नाही देणं तर दूर जाऊ द्या, पायातले खेटर काढतील आणि 2 हाणतील अगोदर. पण या भोळ्या शंकराने काय केलं, रावणाने मागितलं की तुम्ही देतोच म्हणताय ना, तर मग ही लंकाच मला देऊन टाका. भगवान शिवशंकराने काडीचाही विचार केला नाही, थोडाही विलंब न लावता ही लंका जशाल तशी रावणाला त्या ठिकाणी देऊन टाकली. एवढा पैशावाला रावण, किती पैशावाला, ज्याची अख्खी लंका सोन्याची होती. आध्यात्मिक दृष्ट्या या रावणाचा अधिकार किती मोठा. भगवान शिवशंकराच्या घराच्या वास्तुशांती करण्यासाठी ज्याची निवड व्हावी, एवढा आध्यात्मिक दृष्ट्या देखील हा रावण, त्याचा अधिकार एवढा मोठा होता. त्या देखील रावणाची एक दिवस आयुष्याची माळ तुटली. त्या रावणाला एवढा अभिमान, एवढा अहंकार आणि एवढा घमंड झाला होता. 33 कोटी देव मी बंदिस्त करून टाकलेले आहे, मला कोण मारणार, असा छाती काढूनच रावण फिरायचा, छाती काढूनच रावण फिरायचा. ब्रह्मदेव सकाळी येऊन त्या रावणाच्या घरची देवपूजा करायचे. इंद्र अधिक सर्व देव बंदिस्त ज्या रावणाने करून टाकले, ज्याची आखी लंका सोन्याची होती, 7 कोटी घर त्या ठिकाणी त्याची सोन्याची होती, ज्याला 1 लाख पोरं 1.25 लाख नातू होते. रावण जर बायचान्स एखाद्या वेळेस निवडणुकीला उभा टाकला असताना महाराज, समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असतं. ज्याला 1 लाख बायका 1.25 लाख पोरं, लावा ना हिसाब, घरचं 4-5 लाख मतदान झालं ना, स्वतःच्या घरचं 4-5 लाख मतदान झालं ना, दुसऱ्याला मतदान मागायला रावणाला गरजच पडली नसती. मग आता त्याच्या विरोधात कोण फॉर्म भराव, तर त्यानं डिपॉझिट जप्त व्हावं ना. एवढा श्रीमंत असलेला रावण, त्याची देखील एक दिवस आयुष्याची माळ तुटली. तुमच्या आणि माझ्या आयुष्याची माळ का म्हणून तुटणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. हा मृत्यू लोकात आल्याच्या नंतर जन्माला माणसाला मरावं लागतंय महाराज. बघा 2 त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या लोकांचा आयुष्याची माळ तुटलेले 2 प्रसंग मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. मग इथं जन्माला आपण आल्याच्या नंतर आपण म्हणतो की ही बायका आमची आहेत, पोरं आमची आहेत, प्रॉपर्टी आमची आहे. चकोबाराय म्हटले शहाणपणा करू नका. हे जे तुम्ही म्हणता ना, हे गणगोत माझा आहे, लेकर बाळ बायका पोरही माझे आहेत. जेवढा का या आयुष्याची माळ तुटली रे तुटली, या शरीरातून एकदा का हा प्राण निघून गेला रे गेला, की हे सर्व लोक काय म्हणतात, आता हे भुईला भार झालेला आहे, याला लवकर बाहेर काढा.
आणि कुठं नेऊन टाका? स्मशानात न्या, स्मशानात न्या. पण महाराज, अहो ज्या बायकोवर आम्ही नितांत प्रेम करतो ती बायको तरी शेवटच्या प्रसंगी आपल्या सोबत असते का? नसते. माझ्या पदरचे शब्द नाही, अभंगाच्या दुसऱ्या चरणात चोखोबराय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाकून या पळती रांडापुरी अंती होती पाठमोरे. या भाभी तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या धर्मपत्नी अमिताताई चव्हाण, माजी आमदार, ताईचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ताई नमस्कार, बसा. महाराज, ही आई सोडून गेली आणि ज्या वेळेस आई सोडून जाते ना, ज्यांची आई ज्याला सोडून गेल्याच्या नंतर ते लेकर म्हणतात, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 आता मनावे कोणाला. आमची सुशीला आई आमच्या संदीप पाटलाला आणि त्यांच्या संपूर्ण भावंडाला जेव्हा सोडून गेली ना, त्यावेळेस या लेकरांच्या मनातील भाव आहे, या लेकराच्या मनातील भाव आहेत. ते लेकर म्हणतात, आई सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 आता मनावे कोणाला. आई तू आता आम्हाला सोडून गेलेली आहेस. आता किती जरी प्रयत्न केले तर आपण सुशीला आईला परत आणू शकतो का? आणू शकत नाही महाराज. उदार अंतकरणाने प्रेम करणारी आई सोडून गेली. आणि एकदा का आई आणि एकदा का बाप माणसाच्या आयुष्यातनं सोडून गेला रे गेला, की आई बापासारखं प्रेम करणारे या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कोणीच नसतं. आपला वेळ संपलेला आहे. भाभी या ठिकाणी आलेले आहेत. भाभीला मला सांगायचं, भाभी मी यशवंत महाविद्यालयाचाच, आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. माझं MSc बोटणी आपल्याच कॉलेजमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही आल्या, मला खूप चांगलं वाटलं. या ठिकाणी तुमच्या समोर त्या ठिकाणी बोलत आहे मी, बघा. आणि ही आई गेली रे गेली की जगाच्या पाठीवर कुणीच आपल्यावर प्रेम करत नाही. वारकरी संप्रदायातला पुरावा आहे. तुकोबाराय म्हणतात की लेकुरा जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवल्याची याती करीला लाभाविन प्रीती करणार एकमेव दैवत म्हणजे ती आई असते. आई गेले, बाबा गेले की आपण उघडे होतो. महाराज, एक छोटूस लेकरू असावं आणि त्या लेकराच्या पाठीमाग कुणीतरी त्या लेकराला मारण्यासाठी पाठीमाग लागावं, आणि त्या लेकराला मारण्यासाठी कुणीतरी पाठीमाग लागलेलं असताना ते छोट 4 वर्षाचं लेकरू पळत 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 येतं आणि पळत पळत आल्याच्या नंतर आईच्या पदराखाली दडतं. आईच्या पदराखाली तो लेकरू दडल्याच्या नंतर त्या लेकराला असं वाटतं की या जगाच्या पाठीवर सर्वात सुरक्षित ठिकाणी मी लपलेला आहे. महाराज, सर्वात सुरक्षित ठिकाणी मी लपलेला आहे. आईचं पदर, आईच्या पदराखाली लपलेल्या त्या लेकराला असं वाटतं की आता या ठिकाणी मी आईच्या पदराखाली झाकला गेलेला आहे ना, आता मला कुणी हात
हात लावू शकत नाही, आता मला कुणी हात लावू शकत नाही. आणि ती आई आपल्याला सोडून गेली महाराज, ते बाबा आपल्याला सोडून गेले. खरंच आपण एकदा आई नावाचं पात्र या जीवनातून निघून गेलं ना, एकदा बाप नावाचं पात्र या जीवनातून निघून गेलं ना महाराज, कुणीच आपल्यावर त्या पद्धतीचं प्रेम करणारं राहत नाही. खऱ्या अर्थानं आपण त्या दिवशी आपण पोरके होत असतो, त्या दिवशी पोरके होत असतो. जगाच्या पाठीवर महाराज कितीही मोठे संकट येऊ द्या, कितीही मोठे संकट येऊ द्या, आपला बाप आपल्या पाठीमागा असला ना, आपली आई आपल्या पाठीमागा असले ना, पंजाब महाराज, आपण संपूर्ण जगाला भिडायला तयार असतो, संपूर्ण जगाला. का 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 महाराज प्रसंग सांगतो. आम्ही आता कीर्तन करत महाराष्ट्रभर फिरतोय ना, रात्रीचे 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, जेव्हा आम्ही प्रवास करून घरी जातो ना, आमची आई जागीच असते, आमची आई जागीच असते महाराज. आई गेली आमच्या संदीप पाटलांची. खरोखर संदीप पाटील सर, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तुम्ही आज सुशीला माईचं नाव तुम्ही त्या ठिकाणी रोशन करत आहेत. या भागातलेच म्हणण्यापेक्षा यशवंत महाविद्यालयातली जे हजारोची संख्या असलेल्या त्या लेकरांना तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी छत्रछाया तुम्ही त्या ठिकाणी देताय. आम्ही अनेक प्रसंग पाहिले की यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जेव्हा आम्ही शिकायला होतो ना, आणि आम्हाला कधीही आमच्या मनामध्ये निसंकोच नव्हता की पाटील सरांच्या कॅबिन मध्ये जर जायचं असेल तर, जेव्हा आम्ही पाटील सरांच्या कॅबिन मध्ये जायचो ना, तेव्हा असं वाटायचं की आम्ही आमच्या घरी जात आहेत. आमच्या सचिन पाटलाचं देखील त्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. माझं भाभी बॉटनी झालं एमएससी, तिथं बाजूलाच हॉर्टीचं डिपार्टमेंट आहे. आम्हाला कधी सचिन पाटील सरांकडे, संदीप पाटील सरांकडे जर गेलो की इथनं आम्ही 100-150 किलोमीटर अंतरावरले पोर आम्ही नांदेड पासून त्यांच्याकडे गेलो की आम्हाला असं वाटायचं की आम्ही आमच्या घरच्या माणसाकडे गेलो, आम्ही आमच्या घरच्या माणसाकडे गेलो. का हे संस्कार कशामुळे होते? हे सुशीला आईचे संस्कार होते. सुशीला आईने ते संस्कार या परिवारावर केले. सुशीला आईने त्यांना सांगितलं होतं की बाबा रे, इतरांच्या लेकराला देखील तुम्ही आपल्याच लेकरासारखं सांभाळा. या पद्धतीचे या हेंद्रे पाटील परिवारावर संस्कार आमच्या सुशीला माईने केले होते. म्हणून हे त्यांचे चिरंजीव, हे त्यांचे रत्न त्या ठिकाणी नांदेडमध्ये नावलौक त्या ठिकाणी केलेलं आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे. अभंग चोकोबारायचा होता. चोकोबाराय म्हटले होते, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंती होतील पाठ मोरे. अवघे सुखाचे सांगाती, कोणी अंती कामा नये अंती, चोखा मने फजित खोर, माझे माझे म्हणती घर. 1-2 मिनिटात आता आपल्याला या ठिकाणी सेवा समाप्त करायची. भाभीचा वेळ अमूल्य आहे. या जीवनाची भैरवी तुमच्या समोर मांडतो. जेव्हा आपला काळ जवळ आपल्याला घ्यायला येत असतो ना, आणि तेव्हा या शरीरातील प्राणाचा आणि त्या काळाचा संवाद या पद्धतीचा होत असतो. हो, हा प्राण त्या यमाला म्हणतो की जीवनाने तोस जगणे कोणत्या थराला, जीवनाने तोस जगणे कोणत्या थराला, पारखा होईल मी आता या घराला, पारखा होईल मी आता या घराला. जेव्हा आपला अंतकाळ आपल्या जवळ येतो ना, तेव्हा जो यम आपल्याला घ्यायला येतो ना, तेव्हा या शरीरातला प्राण त्या यमाला विनंती करतो, अरे यमा, बोलून घेऊ दे रे तू माझ्या लेकरांना. जेव्हा आईचा प्राण हा यम घेऊन जायला असतो ना, ती आई म्हणतो त्या यमाला, अरे यमा, तुम्हाला निश्चिंत या ठिकाणाहून घेऊन जा, त्यात काही दुमत नाही. या ठिकाणी जन्माला आलेल्याला 1 दिवस जावं लागतं हे मलाही कळतंय, पण मला माझ्या लेकराला एकदा शेवटचं बोलून घेऊ दे, मला माझ्या लेकराला एकदा शेवटचं बोलून घेऊ दे. हे फक्त आणि फक्त आई करते महाराज. आणि ती आई आज या परिवारातली निघून गेलेली आहे. काय दुःख असेल महाराज. ज्याची आई गेली ना त्यालाच आईची किंमत कळते, ज्याचा बाप गेला त्यालाच बापाची किंमत कळते. हा पाटील परिवार आज खऱ्या अर्थानं पारखा झालेला आहे, पोरका झालेला आहे. हा पाटील परिवार आजपर्यंत किती जरी त्यांच्या जीवनात संकट आले असतील ना, तरी सुद्धा सर धावत आईपाशी गेले असतील ना, आईला म्हटले असतील, महाराज, पंजाब महाराज, तुमचं पुत्रोत्प्रेम माझ्यावर आहे. ज्या पद्धतीनं
आपण काही गोष्टी आपल्या पत्नीसोबत शेअर करू शकत नाही ना, त्या गोष्टी आपण आपल्या आईसोबत शेअर करू शकतो. त्या आई नावाचं पात्र आज यांच्या जीवनातून उठून गेलेलं आहे. या दुःखाची भरपाई कुठल्याच गोष्टीने ते करू शकत नाहीत. पण निसर्गाचा नियम आहे, जो जन्माला आला त्याला एक दिवस जायचं आहे. त्या पद्धतीने आई तुम्हाला सोडून गेल्या. आम्ही सर्वजण तुमच्या दुःखात या ठिकाणी सहभागी आहेत. फार वेळ झालेला आहे. सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित, सर्व महाराज मंडळी लांब लांबून, आमचे पंजाब महाराज तर जवळपास 190 किलोमीटरचा प्रवास करून बरोबर शार्प 9:40 या ठिकाणी हजर झालेले होते. यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. आमचे बाळासाहेब बाबूराव मामा देखील या ठिकाणी आलेले आहेत. मामा, तुम्ही सर्व मंडळीनं माझ्या या लेकराचे तोडके मोडके शब्द या ठिकाणी ऐकून घेतलेले आहेत. मला एकच तुम्हाला सांगायचं, जीवनाचं अंतिम सत्य जर काय असेल, ते जीवनाचं अंतिम सत्य हेच आहे की मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. पाटील सर, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशीच आपल्या मृत्यूची तारीख ही डिक्लेअर झालेली आहे. पण जाण्यालाही आता तर आपण काही करू शकत नाही. गेलेली घटना तर आपण वापस त्या ठिकाणी आणू शकत नाही. पण आई गेल्या तुमच्या दुःखात, मी भगवान परमात्म्याच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो की भगवंता, ज्या माईनं एवढा सुंदर परिवार घडवला, ज्या माईनं संस्काराचं विद्यापीठ या ठिकाणी उभं केलं, संदीप पाटला सारखे पोरं या ठिकाणी, सचिन पाटला सारखे जे पुतणे असतील आणि इतरही जे 4-5 भावंड आहेत, आमच्या ताई आहेत, या एवढं सुंदर परिवार ज्या आईनं या ठिकाणी समाजाच्या सेवेसाठी, हे भावंड संपूर्ण आमच्या संदीप पाटलाचा संपूर्ण परिवार, त्यांचे भावंड, त्यांची बहीण असल, हे इतरांसाठी जीवन जगणारी माणसं आहेत. आणि आज त्यांच्या जीवनातून आई निघून गेली, ते पोरके झालेले आहेत. मी भगवंतांना प्रार्थना करल की त्या आईच्या आत्म्याला त्या ठिकाणी तुम्ही शांती मिळावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा ताईला मला सांगायचं आहे, भाभी, आमचे पंजाबराव महाराज गवळकर खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं भूषण आहे. हे स्वतः कीर्तनकार आहे, पण माझ्यासारख्या एका पोराच्या कीर्तनामध्ये ते टाळ घेऊन या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. ही वारकरी संप्रदायाची खरी निकाचे वैष्णव, मी सुरुवातीला शब्द वापरला होता त्या पद्धतीचे ते वैष्णव आहेत. जरीही आमचे 4-5 लोक असतील, पण हे सर्व गुणी मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत. वारकरी संप्रदाय ज्यांना समजलेला आहे त्या पद्धतीचे आहेत. आमचे मगर सर देखील या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहेत. सर, तुमच्याही चरणावर सेवा समर्पित करतो. मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात लहानाचा मोठा झालो, आज जरी मी नांदेडला राहायला असेल किंवा शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर असेल, आज जरी मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरत असेल, महाराष्ट्राच्या बाहेरही मी कीर्तन किंवा व्याख्यानाच्या निमित्तानं मी फिरत असेल, पण माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते माझ्या गावातून आलेले आमचे निर्गुण महाराज असतील, आमचे निर्मले दादा असतील. तुम्ही या ठिकाणी माझ्या कीर्तनाला आले. संख्यानं जरी तुम्ही कमी असतील तरी देखील तुम्ही हिंद्रे परिवारावर प्रेम करणारी सर्व माणसं या ठिकाणी आली. सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. या ठिकाणी भाभी देखील आलेल्या आहेत. भाभींच्या देखील चरणावर मी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. धनेश्वर